बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या बीड जिल्हा विकासाचा 775 कोटी रुपयांचा आराखडा असताना आतापर्यंत केवळ 40 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे। हा निधी बीडच्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। दुसरीकडे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाली असून मोडकळीला आलेल्या शाळांच्या भिंती छप्पर कोसळून विद्यार्थी जखमी होण्याच्या घटनाही वाढल्या। अशा जिल्हा परिषदेच्या मोडकळीला आलेल्या धोकादायक शाळांची देखील विमानतळा इतकीच काळजी घ्यावी अशी मागणी आता केली जाते। यावेळेस आंदोलकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कागदी विमानं उडवत विमान उड्डाण लक्षवेधी आंदोलन केलं। गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही वारंवार म्हणत आहोत की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा इमारती असतील ते देण्यात याव्यात, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येतं। अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये 575 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत। त्यापैकी एकही रुपया इतर विकास कामासाठी दिलेला नाही, मात्र विमानतळाच्या पाहणीसाठी त्यांनी 40 लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत। आमचं अशी विनंती आहे अजितदादांना की अजितदादा तुम्ही विमानतळ करता त्याबद्दल अभिनंदन, मात्र बीड जिल्ह्याच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत गरजा आहेत, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्य केंद्र आहेत, त्यासाठी निधी देण्यात यावा आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।